नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी इंग्लिशमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्टडी टूर 3.4 ॲट द सायन्स फेअर 3.4 ॲट द सायन्स फेअर पेज नंबर 64 आणि 65 यावरती जी काही इन्फॉर्मेशन आहे ॲट द सायन्स फेअरची ती माहिती आपण पाहणार आहोत. लेट्स स्टार्ट. मार्बलिंग. आपल्याला कोणता टॉपिक शिकायचा आहे बघा ॲट द सायन्स फेअरमध्ये? मार्बलिंग. बरोबर, म्हणजे संगमरवरी दगडावरती जी काही नक्षी असते, संगमरवरी दगडावरती जी काही नक्षी असते तशा नक्षीसारखी सजावट करण्याची एक पद्धत म्हणजेच मार्बलिंग. सायन्स फेअर म्हणजे विज्ञान प्रदर्शन, यू नो बेटर. बरोबर. हॅलो, आय एम भूमिका. आय एम गोइंग टू शो यू ॲन इंटरेस्टिंग प्रोसेस ऑफ कोटिंग पेपर. द प्रोसेस इज कॉल्ड मार्बलिंग. आता या ठिकाणी एक प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे मार्बलिंगची, आणि ती प्रक्रिया आपल्याला भूमिका सांगत आहे. लक्षात ठेवा. हॅलो, आय एम भूमिका असं ती भूमिका म्हणते. सुरुवातीला तिची ओळख आपल्याला करून देते आणि तिच्या डोक्यामध्ये जी काही मार्बलिंगची कल्पना आहे ती आपल्याला इथं या प्रोजेक्टच्या माध्यमातून सांगते. आय एम गोइंग टू शो यू ॲन इंटरेस्टिंग प्रोसेस ऑफ कोटिंग पेपर. मित्रांनो, गोइंग टूची आपण रचना यापूर्वी शिकलो का नाही? गोइंग टू म्हणजे फ्युचर टेन्स दाखवतो. भविष्यकाळामध्ये गोइंग टूची रचना वापरली जाते, म्हणजे शॅल किंवा विल असतं अर्थातच इथं. त्यामुळं हा फ्युचर टेन्स असतो. पुढे एखादी गोष्ट आपण काही करणार असेल तर त्याच्याविषयी गोइंग टूची रचना वापरली जाते. आय एम गोइंग टू शो यू ॲन इंटरेस्टिंग प्रोसेस ऑफ कोटिंग पेपर. कोटिंग पेपरची एक अतिशय इंटरेस्टिंग अशी प्रोसेस आहे, ती तुम्हाला सांगणार आहे. द प्रोसेस इज कॉल्ड मार्बलिंग. यालाच मार्बलिंग असे म्हणतात. फॉर दिस वी नीड द फॉलोइंग. यासाठी आपल्याला खालील साहित्याची गरज आहे. काय काय आवश्यक आहे बघा आपल्याला, कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे? अ बकेट. कशाची आवश्यकता आहे म्हणजे आवश्यकता आहे? बकेट, बादली. सम वॉटर, थोडंसं पाणी. केरोसिन और टर्पेंटाईन. केरोसिन म्हणजे रॉकेल. केरोसिन म्हणजे काय? रॉकेल. किंवा टर्पेंटाईन. टर्पेंटाईन हे काय असतं? आता काही म्हणतील टर्पेंटाईन माहीत नाही. आपल्याकडे जर समजा घरी कधी रंग देताना तुम्ही जर जवळ थांबला असाल, घराला आपल्या रंग द्यायचा असेल, त्यावेळेस पेंटर आपल्या घरी येतात आणि आपल्याकडचा जो काही ऑइल पेंट असेल त्याच्यामध्ये एक दुसरी टर्पेंटाईनची सेपरेट बॉटल असते. पांढरं असं पाणी असतं, म्हणजे पाण्यासारखा पांढरट किंवा असा रंग असतो, थोडासा आपला उसाचा रस असतो का नाही तशा प्रकारचा कलर असतो टर्पेंटाईन, किंवा पांढरा रंग असतं, तर त्याला टर्पेंटाईन असे म्हणतात. बरोबर, म्हणजे लक्षात ठेवायचं टर्पेंटाईन काय आहे ते. तर रॉकेलसारखंच एक आहे की जे रंगामध्ये मिसळण्यासाठी वापरलं जातं. ऑइल पेंट. मग ऑइल पेंटची आवश्यकता आहे. रेड, ब्ल्यू, येलो ॲटसेट्रा. म्हणजे रेड असू द्या, ब्ल्यू असू द्या, येलो असू द्या. अँड अ ब्रश. आणि ब्रशची सुद्धा आवश्यकता आहे. व्हाईट शीट्स ऑफ पेपर. आणि व्हाईट शीट्स ऑफ पेपर म्हणजे पांढऱ्या रंगाची कागदाची तावाची गरज आहे. ठीक आहे. तर इथं आता आपल्याला पुढं प्रोसेस कशी आहे हे बघायचं आहे, शिकायचं आहे. नाव आय विल एक्सप्लेन द प्रोसिजर. याची पद्धत कशी आहे, प्रोसिजर ही मी एक्सप्लेन करून सांगते असं आपल्याला भूमिका म्हणते. फर्स्ट वी नीड टू फिल दिस बकेट 3/4 अप टू हिअर विथ वॉटर. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे? आपली जी बकेट आहे तिचा 3/4 भाग काय करायचा आहे? पाण्याने भरायचा आहे. द ऑइल पेंट्स आर थिक. ऑइल पेंट्स आर थिक म्हणजे ऑइल पेंट कसा असतो बघा, डब्यामधला ऑइल पेंट घट्ट असतो. थिक म्हणजे काय? जाड असा म्हणायचं नाही, तर घट्ट असतो. वी डिल्यूट द पेंट्स विथ अ स्पूनफुल ऑफ टर्पेंटाईन ऑर केरोसिन. मग हा जो ऑइल पेंट आहे तो घट्ट असतो, त्यामुळे अगोदर आपल्याला काय करावं लागतो? पातळ करावा लागतो. डिल्यूट म्हणजे काय? डिल्यूट म्हणजे पातळ करणे. तो अगोदर पातळ करावा लागतो.
आणि कसा पातळ करायचा तर त्याच्यामध्ये 1 चमचाभर साधारणपणे टर्पेंटाईन किंवा केरोसिन ओतायचं आणि मग तो हळूहळू पातळ होत जातो. स्टर इट नाईसली टू गेट अ गुड मिक्सचर. मग दोघांचं मिश्रण होण्यासाठी टर्पेंटाईन आणि ऑइल पेंट या दोघांचं मिश्रण होण्यासाठी स्टर म्हणजे ढवळणे, ते ढवळत राहायचं आहे, एखाद्या काठीनं वगैरे ढवळायचं आहे. लक्षात आलं? ठीक आहे. इथं आपल्याला बघा प्रोसिजर दाखवलेली आहे याच पेजवरती. दिस इज भूमिका अँड शी टेल्स अस द इन्फॉर्मेशन और द प्रोसिजर ऑफ दिस मार्बलिंग. जे काही मार्बलिंग आहे, मार्बलिंगची प्रोसेस काय इथे या चित्रातून आपल्याला ती दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. बघा वॉटर घेतलेलं आहे, पहिल्यांदा बकेट घेतलेले आहे, वॉटर घेतलेलं आहे, बरोबर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हा पेंट मिसळलेला आहे आणि हे मिश्रण पुन्हा इथं असं करत गेलेले आहे. आणि त्यानंतर हा जो शीट ऑफ पेपर आहे, कागदाचा ताव आहे, तो त्याच्यावरती असं मिश्रणवरती तो पाण्यावरती तरंगल्यानंतर रंग त्याच्यावरती कागदाचा पांढऱ्या रंगाच्या कागदाचा तुकडा इथे ठेवलेला आहे, बरोबर. तो उचलून काढलेला आहे. नंतर अशा प्रकारचे हे सुंदर अशी नक्षीकाम मार्बलिंग संगमरवरी दगडावरती जसं असतं तसं इथं आलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला माहिती मिळाल्यानंतर पुढं हळूहळू लक्षात येईल. लेट्स सी दिस इन्फॉर्मेशन ऑन पेज नंबर 65. तर पहा 65 पेजवरती आता ही भूमिका आपल्याला काय काय माहिती सांगते, कशा पद्धतीनं हे संगमरवरी दगडावरती जी नक्षी असते तशी नक्षी कशी कागदावरती आपण तयार करायची ते आपण इन्फॉर्मेशन लेट्स रीड वाचूया. नाव आय विल यूज द ब्रश, टेक अ फ्यू ड्रॉप्स फ्रॉम ईच ऑफ द ऑइल पेंट्स अँड स्प्रिंकल देम जंटली ऑन टू द वॉटर. मग जी काही 3/4 पाण्याची बकेट घेतलेली होती भरून, त्याच्यामध्ये हे जे 3 रंग आहेत, रेड आहे, ब्ल्यू आहे, येलो आहे, हे 3 रंगाचे ड्रॉप्स त्याच्यामध्ये ती काय करणार, टाकणार त्या पाण्यामध्ये, बरोबर. स्प्रिंकल म्हणजे असं शिंतळल्यासारखं करणार. द पेंट फ्लोट्स ऑन वॉटर. एक लक्षात ठेवायचं, हा जो पेंट आहे ना, हा पेंट फ्लोट्स ऑन वॉटर, पाण्यावरती तरंगतो. पेंट रंग जो असतो तो रंग काय करतो, पाण्यावरती तरंगतो. आय शॅल यूज द ब्रश अगेन टू ट्वर्ल द कलर्स अँड मेक डिफरंट शेप्स अँड डिझाईन्स ऑन द सरफेस ऑफ वॉटर. पाण्याचा पृष्ठभाग आहे, या पाण्याच्या पृष्ठभागावरती अशा प्रकारे म्हणजे सुंदर अशी नक्षी तयार होण्यासाठी, वेगवेगळे आकार निर्माण होण्यासाठी ते काय करते तर हे जे कलर्स आहेत हे कलर्स ट्वर्ल म्हणजे गिरकी घेणे, गोल 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 पाण्यावरती फिरवते. इजंट इट इंटरेस्टिंग, इजंट इट इंटरेस्टिंग क्वेश्चन मार्क. बघा हे मनोरंजक नाही का. द नेक्स्ट स्टेप हॅज टू बी डन व्हेरी केअरफुली. आता इथंपर्यंत सोपं आहे, इथंपर्यंत तुम्हाला सर्वांना जमण्यासारखं आहे. पुढील प्रोसेस मात्र थोडीशी काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे असं आपल्याला भूमिका सांगते. आय विल कीप दिस ड्रॉइंग पेपर जंटली ऑन द सरफेस ऑफ द वॉटर अँड प्रेस इट अ बिट. बघा भूमिका आपल्याला काय म्हणते, आय विल कीप दिस ड्रॉइंग पेपर. हा जो ड्रॉइंग पेपर आहे तो अगदी अलगदपणाने या पाण्याच्या पृष्ठभागावरती मी काय करेन, प्रेस करेन. यस, नाव लेट अस लिफ्ट द शीट आउट ऑफ द बकेट लाईक दिस. मगाशी चित्रात दाखवल्याप्रमाणे तो जो पांढऱ्या रंगाचा कागदाचा ताव आहे, तुकडा आहे, तो अलगदपणाने तिथून तो उचलायचा आहे. हे व्हॉट डू वी सी, काय दिसतं बघा आपल्याला, सच ब्युटिफुल कलर्स अँड शेप्स अँड डिझाईन्स. मग चित्रामध्ये आपण ज्या पद्धतीने पेज नंबर 64 वरती पाहिले होते कागदाच्या तावावरती कशी नक्षी निघालेली, त्या पद्धतीने इथं आपल्याला ते पाहायला मिळते असं ती सांगते. वी विल कीप द शीट ऑफ पेपर अवे टिल इट ड्राईज. मग हा जो कागदाचा तुकडा आहे किंवा कागदाचा ताव आहे तो कोरडा होण्यासाठी किंवा कोरडा होईपर्यंत आपण तो थोडासा बाजूला ठेवायचा आहे. डू यू वॉन्ट टू ट्राय मार्बलिंग अ शीट ऑफ पेपर. मग मार्बलिंग शीट ऑफ पेपर ही जी प्रोसेस आहे, मी ज्याप्रमाणे तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी करून दाखवली त्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा करण्याची इच्छा आहे का, असं भूमिका आपल्याला शी आस्क हर
शी आस्क्स अस अ क्वेश्चन. मग ती अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारते. लेट मी हेल्प यू. ती म्हणते मला तुम्हाला मदत करू द्या. नो, काही गरज नाही. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग माय प्रेझेंटेशन. आणि माझं हे प्रेझेंटेशन आहे, सादरीकरण आहे, हे तुम्ही पाहिल्याबद्दल मी तुमची आभारी आहे, असं आपल्याला भूमिका म्हणते. आणि एक गोष्ट इथं कायमस्वरूपी लक्षात ठेवायला सांगितलेली आहे. ऑइल डझंट डिसॉल्व्ह इन वॉटर. ऑइल डझंट डिसॉल्व्ह इन वॉटर. डिसॉल्व्ह म्हणजे विरघळणे. लक्षात ठेवायचं, ऑइल जे आहे हे ऑइल म्हणजेच तेल पाण्यामध्ये कधीही विरघळत नाही. बट फ्लोट्स ऑन इट्स सरफेस. पण ते पाण्याच्या पृष्ठभागावरती तरंगते. हा अनुभव तुम्हाला बऱ्याच वेळा आला असेल. कुठंतरी एकदा तरी अनुभव आला असेल की आपल्या हातून चुकून जरी थोडंसं तेल वगैरे पाण्यामध्ये पडलं तर ते पाण्याच्या वरती तेल काय करतं, तरंगतं. त्याच्यामध्ये विरघळत नाही, मिक्सअप होत नाही. वी यूज दिस प्रॉपर्टी फॉर मार्बलिंग. मग हा जो काय तेलाचा ऑइलचा जो गुणधर्म आहे त्या गुणधर्माचा वापर करून आपण काय केलेला आहे, मार्बलिंगसाठी हा गुणधर्म आपण इथं वापरलेला आहे. समजलं? ठीक आहे मित्रांनो, पेज नंबर 64 आणि 65 वरती मार्बलिंगचा जो टॉपिक होता तो मी तुम्हाला समजावून दिलेला आहे. याचे जे काही पॉइंटर्स आहेत ते पॉइंटर्स आता आपण लगेचच पाहूया. मार्बलिंगची प्रोसेस आपल्याला भूमिकाकडून समजलेली आहे. आता आपण पॉइंटर्स पाहूया. पॉइंटर नंबर 1, लर्न टू प्रेझेंट द प्रोसेस ऑफ मार्बलिंग. म्हणजे ही प्रोसेस जी आहे मार्बलिंगची ती तुम्हाला शिकायला सांगितलेली व्यवस्थितरित्या. डू सो विथ अ डेमॉन्स्ट्रेशन इफ पॉसिबल. शक्य असल्यास त्याचं सादरीकरणसुद्धा तुम्हाला करायला सांगितलेलं आहे. इथं लिखाणाचा भाग नाही, त्यामुळे पॉइंटर नंबर 1 सोडून द्या. पॉइंटर नंबर 2 पहा. रीड द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. फ्रॅक्शन्स म्हणजे अपूर्णांक, आणि हे अपूर्णांक तुम्हाला वाचायला सांगितलेले आहे. बघा, 1/2 वाचन कसं करायचं याचं इंग्लिशमध्ये. 1/2, 1/3, 1/3 1/4 1/4, 1/5 1/5, आणि मग 1/9 असं दिलेलं आहे. याला काय म्हणायचं, 1/9. 1/9 आणि 9चं स्पेलिंग नीट लिहायचं. नीट म्हणजे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक मी काय बोलतोय ते ऐकायचं आणि मगच स्पेलिंग द्यायचं. NINTH. बघा, आपण अशा प्रकारचे जे ऑर्डिनल नंबर्स आहेत हे ऑर्डिनल नंबर्स पाहिलेले होते आणि त्यांचा यूज इथं होतोय, बरोबर आहे का नाही. NINTH 1/9. राईट साईडला येऊया आपण. 3/2 म्हणजेच बरोबर 3 हाऊस. 3 हाऊस HALVES. आता इथं छेदस्थानी 2 आहे म्हणून 3 हाऊस, बरोबर. त्यानंतर 2/3 दिलेले आहे म्हणजेच 2/3. त्यानंतर 3/4 3/4. 3/4. त्यानंतर 2/5 2/5. 2/5. 7/4 म्हणजेच 7/4. इथं काय येणार 7/4. FOURTHES. लक्षात आलं का? ठीक आहे, बघूया आपण इथं आपणाला टोटो आणि मिया हे दोघंजण कशा पद्धतीने या फ्रॅक्शन्सचा यूज त्यांच्या सेंटेन्समध्ये करतात हेही आपण थोडंसं समजून घेऊया. आय वॉन्ट 5/8 ऑफ द केक. कोण म्हणतं? मिया म्हणते, बरोबर. आय वॉन्ट 5/8 5/8 भाग केकचा मला 5/8 पाहिजे. 5/8 केक मलाच पाहिजे. बरं, टोटो काय म्हणतो? आय वॉन्ट 8/8 ऑफ द केक. मला 8चे 8 भाग पाहिजे. लक्षात आलं का? तर अशा पद्धतीने त्यांनी काय केलेलं आहे, तर फ्रॅक्शनचा उपयोग आपण करून दाखवलेला आहे. हे फ्रॅक्शन्स तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे किंवा इथं आपल्याला वाचायला सांगितलेले आहेत, समजून घ्यायला सांगितलेले आहेत. तुम्ही मोठ्यानं वाचा आणि होमवर्कमध्ये नंतर हे लिखाणसुद्धा करायचं आहे. जसं दिलं आहे तसं लिहायचं. आणि रिकाम्या जागा मी तुम्हाला सांगितलेले 7/4 1/9 म्हणजे अंशस्थानी 1 असेल तर इथं पुढं आपण छेदस्थानचा जो त्याच्याबद्दल जो काही ऑर्डिनल नंबर वापरतो तो सिंग्युलरमध्ये लिहायचा आहे, वापरायचा आहे, प्लुरलमध्ये वापरायचा नाही. अंशस्थानी जर अनेक वचनी म्हणजेच 2 3 4 काय असेल
तर छेदस्थानचा जो काही अंक असेल त्याचं अनेक वचन करायचं आहे. समजलं? ठीक. पुढे पॉइंट नंबर 3 पाहूया. फाइंड 3 नाउन्स 3 प्रोनाउन्स अँड 3 प्रिपोजिशन्स फ्रॉम द पॅसेज. आता जो आपण काही पॅसेज शिकलो त्याच्यातून 3 नाउन्स 3 नामे बघा, बकेट, ब्रश, ऐक ना, वॉटर, ही 3 नावं आहेत. 3 नाउन्स शोधायला सांगितलेले आहेत. बकेट, वॉटर, ब्रश, ऑइल पेंट, हे 3 नाउन्स असे कोणतेही शोधा. 3 प्रोनाउन्स. प्रोनाउन्समध्ये तुम्हाला 8 प्रोनाउन्स आहेत, 8 प्रोनाउन्स आहेत. आय, वी, यू, ही, शी, इट, दे. यापैकी कोणतीही 3 प्रोनाउन्स तुम्हाला इथं या पॅसेजमध्ये सापडतात का बघायचं आणि ती लिहायची. 3 प्रेपोजिशन्स फ्रॉम द पॅसेज. प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. इन, ऑन, अंडर, अबाव अशा प्रकारचं काय सापडतंय का इथं प्रेपोजिशन, ते बघायचे आणि लिहायचे. पुढं नंबर 4 फॉर्म पेअर्स. राईट अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स फॉर मार्बलिंग पेपर. मार्बलिंग पेपरसाठी तुम्हाला एक इन्स्ट्रक्शन, सूचनांचा एक सेट लिहायला सांगितलेला आहे, तयार करायला सांगितलेला आहे. शक्य झालं बनवा, नसेल तरी क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 सोपं आहे, तो तरी सोडवा. क्वेश्चन नंबर 5 पहा. विथ द हेल्प ऑफ युअर टीचर और पॅरेंट्स कलेक्ट द सिम्पल क्राफ्ट ॲक्टिव्हिटीज अँड लर्न टू प्रेझेंट ॲटलिस्ट वन ऑफ दॅम. म्हणजे अशाच प्रकारच्या काही क्राफ्ट ॲक्टिव्हिटीज असतील, आईवडिलांच्या माध्यमातून किंवा शिक्षकांच्या माध्यमातून तुम्ही अशा प्रकारच्या काही ॲक्टिव्हिटी तुम्हाला शिकायला फक्त सांगितलेल्या आहेत. पॉईंट नंबर 6 पाहूया आपण. प्रिपेअर अ पोस्टर फॉर युअर मार्बलिंग ॲक्टिव्हिटी. प्रिपेअर अ पोस्टर फॉर युअर मार्बलिंग ॲक्टिव्हिटी. ही जी काही मार्बलिंग ॲक्टिव्हिटी केलेली आहे त्याचं एखादं पोस्टर तयार करायला सांगितलेलं आहे. बरं, हा पण राहू द्या. मग आता आपण 65 पेज नंबर 64 आणि 65 वरती ॲट द सायन्स फेअरमध्ये मार्बलिंगचा जो काही टॉपिक आहे तो टॉपिक आपण मित्रांनो शिकलेलो आहोत, त्याचे पॉईंट्स पण पाहिलेले आहेत. आता आपण होमवर्ककडे वळूया. होमवर्कमध्ये तुम्ही काय करायचं आहे तर 64 आणि 65चे मी जे काही शब्दार्थाचा फोटो तुम्हाला पाठवणार आहे ते शब्दार्थ तुमच्या वहीमध्ये 2 वेळा लिहा. त्याखाली पालकांची सही घ्या. लिहिलेले शब्द पाठांतर करा. त्याची एखादी ऑडिओ क्लिप बनवा आणि त्याचबरोबर पॉइंटर नंबर 2 अँड पॉइंटर नंबर 3 पेज नंबर 65 वरती असणारे पॉइंटर नंबर 2 आणि पॉइंटर नंबर 3 याची ॲन्सर्स किंवा पॉइंटर नंबर 2 तर आहे असं तुमच्या वहीमध्ये लिहायचं, काय अडचण नाही. फक्त रिकाम्या जागा 2 भरायच्या आहेत, त्या कशा भरायच्या मी सांगितलेल्या आहेत. पॉइंटर नंबर 2 आणि पॉइंटर नंबर 3चे फक्त ॲन्सर्स लिहायचे आहेत, सोडवायचे आहेत तुम्हाला. नाउन्स, प्रोनाउन्स आणि प्रेपोजिशन्स अशा प्रकारे पॉइंटर नंबर 2 आणि पॉइंटर नंबर 3 ते तुमच्या वहीमध्ये सोडवा. त्याच्याखाली सुद्धा पालकांची सही घ्या आणि माझ्या व्हॉट्सअपला होमवर्क म्हणून सेंड करा. समजलं? ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.